मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही घरात सगळं करत आहात, जबाबदाऱ्या सांभाळता, काम करता, सगळ्यांची काळजी घेता, पण तरीही तुमची कोणी दखल घेत नाही. तुम्ही काही चांगलं केलं तर कोणी नोटीस करत नाही. पण एक छोटी चूक झाली की लगेच सगळ्यांना दिसते. तुम्हाला असं वाटायला लागतं, मी कितीही केलं तरी माझी किंमत नाही. कधी कधी तुम्हाला बोलायचं असतं, तुमचं मत सांगायचं असतं, पण कोणी ऐकतच नाही. तुमच्या फिलिंग्सकडे दुर्लक्ष केलं जातं. तुमच्या इमोशन्सला इम्पॉर्टन्स दिलं जात नाही आणि हळूहळू तुम्ही स्वतःलाच डाऊट करायला लागता. कदाचित माझ्यातच काही कमी आहे, कदाचित मी इम्पॉर्टंट नाही, असे विचार मनात येऊ लागतात. मित्रांनो, ही फिलिंग खूप पेनफुल असते, कारण आपल्याला बाहेरच्या लोकांकडून रिस्पेक्ट मिळाला नाही तर चालतं, पण स्वतःच्या घरातच आपली व्हॅल्यू कमी वाटायला लागली तर ती गोष्ट मनाला खूप लागते. पण इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट समजून घ्या. लोक तुमची किंमत तितकीच करतात जितकी तुम्ही स्वतःची करता. जर तुम्ही स्वतःला सिरियस घेत नाही, तुमच्या वेळेला व्हॅल्यू देत नाही, तुमच्या फिलिंग्सला इम्पॉर्टन्स देत नाही, तर दुसरे लोक का देतील? म्हणून प्रॉब्लेम हा फक्त इतर लोकांमध्ये नसतो, काही वेळा तो हॅबिट्समध्ये सुद्धा असतो. आपण अननोविंगली काही अशा गोष्टी करतो ज्यामुळे लोक आपल्याला लाईटली घ्यायला लागतात. जसं सगळ्यांसाठी ऑलवेज अवेलेबल राहणं, नाही म्हणू न शकणं, स्वतःला कमी समजणं आणि हळूहळू आपली व्हॅल्यू कमी होत जाते. पण चांगली गोष्ट काय आहे माहीत आहे? ही सिच्युएशन बदलू शकते. हो, जर तुम्ही काही सिंपल रूल्स फॉलो केले तर लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, घरात तुमची व्हॅल्यू कशी वाढवायची आणि असे 11 पॉवरफुल नियम जे जर तुम्ही आजपासून फॉलो केले तर लोक तुम्हाला इग्नोर करणं थांबवतील, तुमचं रिस्पेक्ट करायला लागतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशा गोष्टी समजतील ज्या तुमची व्हॅल्यू वाढवू शकतात आणि तुमचं कंप्लीट माइंडसेट बदलू शकतात. नियम नंबर 1, स्वतःची व्हॅल्यू स्वतः करा. मित्रांनो, जर तुम्ही स्वतःलाच इम्पॉर्टन्स देत नाही तर इतर लोक का देतील? तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता, तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, हे सगळं लोक ऑब्झर्व करतात. जर तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करत असाल तर लोक तुम्हाला लाईटली घेणारच. रियालिटी, सेल्फ रिस्पेक्ट दिला तरच रिस्पेक्ट मिळतो. नियम नंबर 2, नाही म्हणायला शिका. आपण अनेक वेळा नाही म्हणू शकत नाही, कारण वाईट वाटेल, नातं बिघडेल, पण त्यामुळे काय होतं, लोक तुम्हाला यूज करायला लागतात. बुद्धिमान लोक बाउंड्रीज ठेवतात. रियालिटी, नाही म्हणणं म्हणजे ॲटिट्यूड नाही, तो सेल्फ रिस्पेक्ट आहे. नियम नंबर 3, सगळ्यांसाठी अवेलेबल राहू नका. तुम्ही नेहमीच अवेलेबल असाल तर लोक तुम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घेतात. तुमची व्हॅल्यू कमी होते. म्हणून प्रत्येक वेळी लगेच रिस्पॉन्ड करू नका. रियालिटी, थोडं अनअवेलेबल राहणं इक्वल टू व्हॅल्यू वाढते. नियम नंबर 4, स्वतःवर काम करा. जर तुम्ही ग्रो होत नाही तर लोक तुम्हाला सिरियस घेत नाहीत. स्किल्स, नॉलेज, पर्सनॅलिटी या सगळ्यांवर काम करा. रियालिटी, जितका ग्रोथ जास्त तितका रिस्पेक्ट जास्त. नियम नंबर 5, तुमचं ओपिनियन क्लिअर ठेवा. तुमचं मत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सायलेंट राहणं ठीक आहे, पण गरज असेल तेव्हा बोला. क्लिअर आणि कॉन्फिडंट बोला. रियालिटी, ज्यांचं ओपिनियन स्ट्रॉंग असतं त्याला इग्नोर करता येत नाही. नियम नंबर 6, इमोशनल कंट्रोल ठेवा. लहान गोष्टींवर हर्ट होणं,
ओव्हर रिॲक्ट करणं ही सवय तुमची व्हॅल्यू कमी करते. बुद्धिमान लोक इमोशनली स्टेबल असतात. रियालिटी इमोशनल कंट्रोल इक्वल टू मॅच्युरिटी. नियम नंबर 7, कंपॅरिझन थांबवा. तो जास्त चांगला, मी कमी हा विचार तुमचा कॉन्फिडन्स कमी करतो. तुम्ही युनिक आहात. रियालिटी कंपॅरिझन इक्वल टू सेल्फ रिस्पेक्ट कमी. नियम नंबर 8, रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. घरात कामं टाळणं, इग्नोर करणं यामुळे तुमचा इम्पॉर्टन्स कमी होतो. ॲक्टिव्हली कॉन्ट्रीब्युट करा. रियालिटी जबाबदारी घेतली की व्हॅल्यू वाढते. नियम नंबर 9, ओव्हर एक्सप्लेनिंग करू नका. सगळ्यांना एक्सप्लेन करत बसू नका. शॉर्ट आणि क्लिअर बोला. जास्त एक्सप्लेन केलं की लोक तुम्हाला वीक समजतात. रियालिटी कमीत कमी शब्द जास्त इम्पॅक्ट. नियम नंबर 10, तुमचा टाइम रिस्पेक्ट करा. तुमचा वेळ सगळ्यांसाठी फ्री नको. तुमच्या कामाला प्रायोरिटी द्या. रियालिटी टाइम रिस्पेक्ट इक्वल टू सेल्फ रिस्पेक्ट. नियम नंबर 11, कॉन्फिडन्स बिल्ड करा. कॉन्फिडन्स नसला तर लोक तुम्हाला इग्नोर करतात. बॉडी लँग्वेज, बोलणं, ॲटिट्यूड सगळ्यात कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. रियालिटी कॉन्फिडन्स इक्वल टू रिस्पेक्ट प्लस अटेन्शन. म्हणून मित्रांनो, घरात तुमची व्हॅल्यू कमी आहे तर लगेच इतरांना दोष देऊ नका. हो, काही वेळा लोक चुकीचं वागतात, पण अनेक वेळा आपण स्वतः अननोविंगली अशा सवयी ठेवतो ज्यामुळे लोक आपल्याला लाईटली घ्यायला लागतात. तुम्ही सगळ्यांसाठी ऑलवेज अवेलेबल असता. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या फिलिंग्स इग्नोर करता आणि हळूहळू लोक तुमची व्हॅल्यू कमी करायला लागतात. पण चांगली गोष्ट काय आहे माहित आहे? ही सिच्युएशन बदलू शकते. हो, तुम्ही जर आजपासून कॉन्शियसली हे 11 नियम फॉलो केले तर हळूहळू लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लागेल. लोक तुम्हाला सिरियसली घ्यायला लागतील. तुमचं ओपिनियन ऐकायला लागतील. तुमचं इम्पॉर्टन्स वाढायला लागेल. पण लक्षात ठेवा, हा चेंज एका दिवसात होणार नाही. तुम्हाला कन्सिस्टन्सी लागेल, थोडा पेशन्स लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल. कारण शेवटी लोक तुम्हाला तितकंच व्हॅल्यू देतात जितकं तुम्ही स्वतःला देता. म्हणून आज एक डिसिजन घ्या की तुम्ही स्वतःची व्हॅल्यू वाढवणार, तुमच्या हॅबिट्स बदलणार आणि स्वतःला स्ट्रॉंग बनवणार. आणि विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतः बदलायला सुरुवात करता तेव्हा जग सुद्धा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लागतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कारण कदाचित हा व्हिडिओ त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह चेंज आणू शकतो. आणि हो, सुपर थँक्स सुरू आहे. तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला अजून असेच प्रॅक्टिकल आणि रिलेटेबल व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेट करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.